माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. त्याआधी आपण पाहतो की इकडे सगळेजण बोलत असतात तेव्हा मामांनी सांगितलेलं असतं की किर्लोस्करने ना सगळी काही कंप्लेंट जी आहे ती मागे घेतलेली आहे, त्यामुळे आता तर टेन्शनचं काही कामच नाही. मग तेवढ्यातच आता अंजली म्हणत असते की किर्लोस्करने कंपनीची जी काही कंप्लेंट केली होती ती मागे घेतली आहे, पण आता पुढे काय, आपल्याला तर त्या स्पर्धेत भाग घेता येणार नाही आहे ना. पण तेवढ्यातच ना आता दारावर एक स्टार ग्लोबल म्हणजे जी स्पर्धा असते ना त्या स्पर्धेतील तिथे जे मेन आयोजक असतात ते तिथे आलेले असतात आणि जेव्हा ते तिथे येतात ना तेव्हा अर्णवला भेटतात आणि अर्णवला झालेल्या या सगळ्याबद्दल माफी वगैरे मागतात. खरं तर त्यांनी अर्णवसाठी बुके आणि त्यासोबत त्यांनी आता अर्णवला हे सुद्धा म्हटलेलं असतं की स्पेशली आम्ही तुमच्यासाठी हे सगळं अरेंज केलेलं आहे. आधी तर आम्हाला थोडी भीती वाटत होती की कसं होईल ते, पण बरं झालं एका अर्थी की सगळं काही ठीक होतं आहे ते. आणि त्यामुळेच ना या सगळ्या काही गोष्टी अर्णवला त्यांनी बोलून दाखवलेल्या असतात आणि तुम्ही पुन्हा या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता, पार्टिसिपेट करू शकता, हे देखील आता त्यांनी सांगितलेलं असतं. आणि त्यामुळेच ना इकडे आता नम्रता आणि वल्लीच्या तोंडावर 12 वाजलेले असतात. अर्णव आणि ईश्वरी या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा सहभाग घेणार असतात आणि ही गोष्ट ना त्यांना खटकत असते. तेच आता दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी त्यांनी जे काही लेटर पाठवलेलं असतं ते उघडून बघतात. त्याच्यामध्ये माफी आणि पुन्हा प्रवेशाबद्दल काही लिहिलेलं असतं आणि त्यामध्ये सांगितलेलं असतं की खरं तर आमच्याकडनं काही चुका झाल्या, आम्ही तुम्हाला समजून घ्यायला कुठेतरी कमी पडलो, पण आम्हाला आता कळलेलं आहे की आमची कुठे चूक झाली आहे ते, त्यामुळे खरंच आम्ही तुमची मनापासून माफी मागतो जे काही झालंय त्यासाठी. आणि तुम्हाला पुन्हा एकदा या स्टार ग्लोब्स फूड अँड फॅशनच्या स्पर्धेमध्ये आम्ही तुम्हाला पार्टिसिपेट करत आहोत, हे सुद्धा आता त्यामध्ये लिहिलेलं असतं. आणि हे सगळं वाचून ना आता मात्र इकडे असणारी ईश्वरी खूप जास्त खुश असते. तर ईश्वरी अर्णवला सांगत असते की मी तुम्हाला म्हटलं होतं ना की आपल्या पाठीशी गणूबाप्पा आहे, आपल्याला गणूबाप्पा काही कमी पडू देणार नाही. त्यामुळे बघितलं ना आता सुद्धा गणूबाप्पामुळेच आपल्याला ह्याच्यामध्ये पुन्हा सहभाग करता आलेला आहे, असं देखील आता इकडे असणारी ईश्वरी अर्णवला सांगत असते. अर्णवसुद्धा हे सगळं ऐकून ना खूप जास्त खुश झालेला असतो. तेच आता ईश्वरी सांगत असते की त्यांनी आपली जाहीर माफीसुद्धा मागितली. त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे की आमच्याकडनं ज्या काही गोष्टी झाल्या त्या सगळ्या चुकून झाल्यात आणि त्यासाठी ते आता आपली माफी मागतायत आणि आपल्याला पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये प्रवेश करण्यासाठी सांगत आहेत. मग आता ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, आता तरी तुम्ही खुश आहात ना, आता तरी बरं वाटतंय ना. त्यावर अर्णव आता ईश्वरीकडे पाहतच राहतो. त्यानंतर आता ईश्वरीला तो म्हणतो की हो आता मला बरं वाटतंय, छान वाटतंय. मग तेवढाच ना आकाश येऊन लगेच ना अर्णवला मिठी मारतो आणि अर्णवला मिठी मारून तो आता म्हणत असतो की चला फायनली जे काही झालं ते चांगलंच झालं, असं बोलून आता त्यानेही त्याला जवळ घेतलेलं असतं. कारण आकाशच्या मनात ना तसं काहीच नसतं जे काही नम्रताच्या मनात असतं. तेच आता इकडे असणारे हे बाबा जे आहेत म्हणजे रमाकांत, तेही म्हणतात की चला आता जोमाने आपण या सगळ्याच्या तयारीला लागूया, कुठेही आपण कमी पडायला नको, चला असं बोलून आता पटापट या सगळ्याची तयारी वगैरे केली जात असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अर्णव आणि त्याचसोबत ईश्वरीसुद्धा खूपच जास्त खुश असतात. ते आता म्हणत असतात की चला फायनली जे झालंय ते चांगलं झालंय. पण दुसरीकडे राकेश जो आहे तो मात्र थोडा रागातच असतो, कारण त्याला ना या सगळ्या काही गोष्टी ना एकदम पचनी पडत नसतात. म्हणजेच त्याला असं वाटत असतं की काय चाललंय हे, म्हणून तो आता तिथे असताना सुद्धा व्यायाम वगैरे करत असतो. आणि तो जेव्हा व्यायाम वगैरे करत असतो ना तेव्हाच ना तिथे आता पोलीस आलेले असतात आणि ते आता म्हणत असतात की काय चाललंय काय, म्हणजे मला असं वाटलं होतं की तुला कुठेतरी पश्चाताप होत असेल, पण नाही, तू तर आपला व्यायाम वगैरे करून मग या सगळ्या गोष्टीचा काय पश्चाताप करायचा आहे, काय घेऊन बसायचं त्या सगळ्या काही गोष्टी. मला कळतंय ना, कारण मला माहिती आहे की असंच बसून चालणार नाही, आपल्याला काही ना काही तर हातपाय हलवावे लागणार आणि त्याचसाठी मी हे हातपाय हलवतोय, असंही आता म्हटलं जातं. तेच आता इकडे जेव्हा राकेश या सगळ्या काही गोष्टी बोलत असतो तेव्हा पोलीस म्हणत असतात की तुझा माज आहे ना असा उतरणार नाही, तुला माज उतरायला थोडा वेळ जाईल, पण बघूया, नाहीतर तुला आम्ही 3rd डिग्री देऊ ना, तेव्हाच तुला समजेल की काय असतं ते, असंही आता बोललं जात असतं. आणि तेव्हाच ना
केस त्या पोलिसांकडे निर्लज्जप्रमाणे पाहून हसत असतो, कारण त्याला काही घेणं देणंच नसतं. मग आता इकडे पोलिसही म्हणत असतात की तुला आता वाटते ते वाटून घे, पण 3rd डिग्री दिल्यावर बघ ना तुझी कशी हालत होते ते, हेही आता म्हटलेलं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की राकेश जो आहे तो पोलीस जाण्याची वाट बघत असतो, कारण राकेश ना जेलमध्ये बसून ना बरेच काहीशी कांड करत असतो. म्हणजे पोलिसांना तो आता दाखवत नसतो. पोलीस त्याला थोडंसं होतात मारतात, पण त्यावेळेला ना तो थोडासा सावरतो आणि थोडासा शांतही बसतो. पण तेवढ्यात ना त्याचा काही माज उतरत नसतो, कारण त्याला अर्णव ईश्वरी यांना बरबाद करायचं असतं आणि त्याचसाठी त्याची ही सगळी काही नाटकं सुरू असतात. आणि त्यामुळेच ना आता तो इकडे पोलिसांना सुद्धा त्याच ॲटिट्यूडमध्ये माज दाखवत असतो. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की पोलीस आता त्याला धमकवतात आणि म्हणतात की आमच्यासमोर जास्त वटवट करायची नाही, आणि आमच्यासमोर जर आवाज केला ना तर लक्षात ठेव की काय करेन ते, 3rd डिग्रीसुद्धा द्यायला कमी करणार नाही, असं बोलून ना आता पोलीस जे आहेत ते तिकडनं निघून जातात. पोलीस जेव्हा आता तिकडनं निघून जातात ना तेव्हा मात्र राकेश त्यांच्याकडे पाहून हसत असतो आणि त्याच्याकडे एक लहान मोबाईलसुद्धा असतो, जो की त्याने लपवून ठेवलेला असतो. आणि तो मोबाईल ना आता त्याने बाहेर काढलेला असतो आणि मोबाईल जेव्हा तो आता बाहेर काढतो ना तेव्हा आता तो फोन कानाला लावून त्याने कोणाला तरी कॉल केलेला असतो, कारण त्याचं आता पोलीस स्टेशनमधूनच सगळ्या काही गोष्टी हँडल करणं आता सुरू असतं. तेच आता दुसरीकडे फोन वगैरे ठेवून झाल्यानंतर तो आता म्हणत असतो की आता तर खऱ्या अर्थानं मजा येणार आहे बघा, अर्णव ईश्वरी तुमच्या वाटेत कसे काटे पेरतोय मी ते. मग इकडे आता अर्णव ना पूर्णपणे तयारी करत असतो, कारण त्याला फॅशनच्या ह्या स्पर्धेत भाग घ्यायचा असतो आणि यासाठी त्यांनी पूर्ण तयारी एकदम जोरात केलेली असते. आणि त्यातच इकडे मामा त्याला एक एक करून या सगळ्या ड्रेसबद्दल सांगत असतो, म्हणजे कसं सगळं काही मॅनेज करायचं आहे आणि काय काय गोष्टी त्या. आणि या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यानंतर इकडे जो आकाश आहे तो सुद्धा करत असतो आणि त्याला अंजली मदत करत असते. अंजली आकाशला म्हणत असते की ह्या अशा गोष्टी अशा करायच्या आहेत. आकाशही खूप जास्त मेहनत करत असतो आणि त्याला अंजलीची साथ असते. इकडे मामा हे अर्णवला साथ देत असतात. अर्णवला कुठेही काही कमी पडायला नको याची जोरदार तयारी त्यांनी सुद्धा केलेली असते. मग आता इकडे अंजली आणि आकाश तर तिकडे मामा आणि अर्णव हे असे ह्या स्पर्धेसाठी थोडीफार का होईना प्रॅक्टिस करत असतात, कारण त्यांना असं वाटत असतं की प्रॅक्टिस ही तर करणं गरजेचंच आहे. प्रॅक्टिस थांबवली तर कसं चालेल, कारण प्रॅक्टिस तर हवीच आणि त्यामुळेच तर आपण या स्पर्धेमध्ये आपल्याला काही चॅलेंज दिलं तरी ते आपण पूर्ण करू शकतो. आणि यासाठी त्यांची ही जोरदार तयारी सुरू असते. मग आता त्यांचं स्केच वगैरे काढून झाल्यानंतर ते आता स्केच काढून झाल्यावर जो कपडा आहे कोणता कपडा मॅच होतो हे सुद्धा व्यवस्थितपणे बघत असतात. तेच किचनमध्ये ना आता ईश्वरीसुद्धा एक डायरी वगैरे घेऊन आणि मोबाईल घेऊन असते आणि तीसुद्धा आता ज्या ज्या काही गोष्टी युनिक दिसत आहेत, ऑथेंटिक दिसत आहेत, त्या सगळ्या काही नोट डाऊन करून घेत असते. हे सगळं काही तिचं मोबाईलवरनं घेणं सुरू असतं, म्हणजेच ईश्वरीची तयारी सुरू असते. पण त्याच तुलनेत ना इथे जी नम्रता असते तिचं काहीच लक्ष नसतं. नम्रता फक्त आणि फक्त घरातली कामच करत असते. तेच आजी तिथे येतात आणि आजीला नम्रताला म्हणत असतात की नम्रता तुझं काय चाललं आहे, म्हणजे तुझं बाकी कामाकडे सुद्धा आता लक्ष नाही आहे, कामाकडेही जरा लक्ष दे, म्हणजे बाकी तर ठीक आहे तू काही गोष्टी करत नाही आहेस, पण इकडे हे तर बघ ना, असंही आता म्हटलेलं असतं. आणि तेव्हाच ना ईश्वरीचं कौतुक करत असतात, कारण ईश्वरीने ना आता एकदम जोरात तयारी करायला घेतलेली असते. ईश्वरी आता ही सगळी जेव्हा तयारी करत असते ना तेव्हा मात्र आता इकडे नम्रताला सुद्धा आजी बोलतात की तूही काहीतरी कर ना, असंच बसून राहण्यापेक्षा. त्यावर नम्रताला स्वतःवर जरा जास्तच कॉन्फिडन्स असतो, त्यामुळे नम्रता म्हणत असते की मला येतात या सगळ्या काही गोष्टी, त्यामुळे मला काही एवढं वाटत नाही हे करणं गरजेचं, त्यामुळे मी काही करत नाही आहे, असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला इकडे आजी सांगत असते की अगं एवढ्या सगळ्या गोष्टी जमत आहेत ते सगळं ठीक आहे, पण थोडा विचार कर की जरा काही वेगळ्या काही गोष्टी असल्या तर त्याही करायला आल्या पाहिजेत ना, असं कसं करून चालणार आहे. हेही आता बोलून तिला आता आजी ज्या आहेत त्या सांगत असतात, पण नम्रताला त्याबद्दल काही वाटत नसतं. पण तेव्हाच ना ईश्वरी पूर्ण तयारीत असते. नम्रताला कॉन्फिडन्स असतो, कारण तिला असं वाटत असतं की ती जे क्लाउड किचन चालवते त्याच्यामुळे तिला एक
वेगळाच कॉन्फिडन्स येत असतो की ह्या स्पर्धेत ती कुठेही कमी पडणार नाही. पण आजीने सांगितलेलं असतं म्हणून थोडं का होईना आता ती सॅलडची प्रॅक्टिस करायचं ठरवते, त्याचसोबत डिशचं डेकोरेशन. तेव्हाच आता अंजली आलेली असते आणि अंजली ईश्वरीला म्हणत असते की तुला मी मदत करू का? तर ईश्वरीसुद्धा तिला सांगत असते की हो चालेल ना अंजलीताई. मग आता अंजलीताईंना तिने जे जे काही केले त्याबद्दल ती दाखवत असते आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी ती दाखवते ना, तेव्हा मात्र आता तिथे आजी उभ्या असतात आणि आजी उभ्या असतानाच त्याकडे बघत असतात. नम्रता फक्त उभी राहून ना हसत असते, तिला काही फरक पडत नसतो कशाचाही. आणि त्यामुळेच ना आजी म्हणत असतात की अगं नम्रता आता तरी बघ ना ह्या सगळ्या काही गोष्टी. पण नम्रताला काही म्हणून फरक पडत नसतो. नम्रता म्हणत असते की मला या सगळ्याची गरज नाही आणि ती तिकडनं निघून जाते. नम्रता आता तिकडनं निघून गेल्यानंतर इकडे मात्र आता ही जोरदार तयारी सुरू असते. तेच आता नम्रता बेडरूममध्ये येते आणि तेव्हा आकाशही तयारी करत असतो. तर आकाश तिला म्हणत असतो की काय चाललंय नम्रता, ऑल ओके का? म्हणजे तू पण थोडी प्रॅक्टिस करायला हवी ना, पण तू प्रॅक्टिस करताना मला तर दिसतच नाही आहे. तेव्हाच ती म्हणत असते आकाशला की तुम्हाला या प्रॅक्टिसची गरज लागत असेल पण मला काही प्रॅक्टिसची गरज नाही आहे. अगं पण ईश्वरी करतच असेल ना प्रॅक्टिस, तू सुद्धा कर ना थोडी. म्हणजे कसं आपण पार्टिसिपेट करताना जरी आपल्याला काही वेगळं दिलं, ऑथेंटिक दिलं तर आपण करू शकतो. यासुद्धा गोष्टी आकाश तिला समजावून सांगत असतो. पण आकाशला ती म्हणत असते की हे सगळं काही मी आजच करत नाही आहे, मला या सगळ्याची प्रॅक्टिस आहे. आकाश मी क्लाउड किचन चालवते त्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टी जमतात. मला काही वेगळं करण्याची गरज नाही आहे आणि प्रॅक्टिस तर मुळात करण्याची गरजच नाही आहे, असं देखील आता आकाशला ती सांगत असते. आकाशला जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती सांगते ना, तेव्हा आकाश तर आता तिच्याकडे पाहतच राहतो. तरीसुद्धा आकाश तिला म्हणत असतो की तू म्हणतेस त्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण तरीसुद्धा ना या सगळ्यामध्ये जर ऐन वेळेला काही वेगळं दिलं, आपल्या पोर्शनच्या बाहेरचं दिलं तर आपली तयारी असायला हवी. सो मला असं वाटतं की तू तयारी कर. पण इकडे या नम्रताला पूर्ण कॉन्फिडन्स असतो स्वतःवर. ती म्हणत असते की मला नाही वाटत आहे की हे सगळं काही करणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच ना मी सुद्धा ह्या काही गोष्टी करणार नाही आहे. मला जमतं तेवढं मी करणार आहे आणि ही कॉम्पिटिशन आपणच जिंकणार आहोत. त्यावर तो म्हणतो की हो आपण चौघंही कॉम्पिटिशन जिंकणार आहोत. पण नम्रता म्हणत असते की काय प्रत्येक वेळेला चौघं लावलं आहे, मी आपल्या दोघांबद्दल बोलते, कधीतरी आपल्या दोघांचा सुद्धा विचार करत जा, असंही आता ती बोलू लागते. त्या सगळ्या गोष्टी ना आकाशला काहीशा पटत नसतात. म्हणजे आकाश आहे ना तिच्याकडे थोडा वेगळ्याच इंटेन्शनने बघत असतो. म्हणजे तो तिला म्हणत असतो की तुझं खूप चुकतं आहे मुळात, म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत त्या तुला दिसत आहेत पण तू का प्रत्येक वेळेला चौघांचं म्हणते, आपल्याही सगळ्यांचंच आहे. मग ती म्हणत असते की मला काही वाटत नाही की हे चौघांचं आहे म्हणून. मला असं वाटतं की आपण आपल्याच ह्याच्यामध्ये पुढे जायला हवं काही झालं तरीसुद्धा, म्हणूनच मी विचार तसा करते, असंही आता ती म्हणत असते. आणि तेव्हाच ना ती खूप जास्त रागात असते आणि ती आकाशला या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवते. आणि ही स्पर्धा तर मीच जिंकणार, काही झालं तरी ईश्वरीला ही स्पर्धा जिंकू देणार नाही, असंही ती आता मनातल्या मनात म्हणत असते. दुसरीकडे वल्लरी जी आहे ती रागात असते. वल्लरीला असं वाटत असतं की ह्या सगळ्यामध्ये काही झालं तरी ह्या लोकांना पार्टिसिपेट करायला भेटायला नको होतं, त्याच्यामुळे तिची चिडचिड होत असते. कारण सात्विक फॅशनला एंट्री मिळालेली असते त्या स्पर्धेमध्ये आणि त्यामुळेच तिने आता रागवून ना या सौदामिनीला कॉल केलेला असतो आणि सौदामिनीला कॉल करून ती आता सुनावू लागते की काय चाललं आहे तुमचं, तुमच्याने काही शक्य होतं आहे का, बघितलं का काय काय घडतं आहे ते. तर सौदामिनी म्हणते की काय झालं, मग तुम्हाला कळलं नाही का, त्यांनी आता एवढं सगळं केलं आणि त्यानंतर मात्र आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत, तरीसुद्धा तुम्ही ह्या सगळ्या काही गोष्टी कशा काय विसरू शकता, त्यांना तर आता ह्या स्पर्धेतसुद्धा भाग घेता येणार आहे. मग तेव्हाच ना इकडे असणारी ही सौदामिनी जी आहे ती म्हणत असते की तुम्ही इतक्या हायपर कशाला होताय, एवढी काही काळजी करू नका, काही होणार नाही आहे. आता असं बोलून ना ती आता तिच्याकडे बघून हसत असते. तेच आता सौदामिनी जी आहे ती मात्र म्हणत असते की त्यांना फक्त एंट्री भेटली ना, पुढचं काय, पुढचं तर त्यांच्याने अजून पॉसिबल नाही झालं आहे आणि होणारसुद्धा नाही. कारण त्या सगळ्याची सोय ना मी करून ठेवलेली आहे. कारण काही झालं तरी त्या स्पर्धेत ना ते जिंकणार नाहीत ह्याची गॅरंटी माझी, असंही आता सौदामिनी वल्लरीला म्हणत असते. आणि वर तिला म्हणते की आपली पार्टनरशिप आहे ना, मग तुम्ही ह्या सगळ्याबद्दल कशाला विचार करताय, तुम्हाला 25% शेअर्स हवे आहेत ना, मग त्याचा विचार करा की 25% शेअर्सचं
कसं आणि काय काय विभागन करायचं आहे ते, असंही आता इथे असणारी सौदामिनी वल्लरीला बोलत असते. आणि सौदामिनी वल्लरीला हेही सांगते की ही सौदामिनी कधीही हरत नसते, तिच्याकडे एक वेगळा स्पार्क आहे आणि ती करूनही दाखवते, असंही आता ती म्हणत असते. त्यानंतर आता इकडे अर्णव जो आहे तो आपलं काम करत असतो, कारण त्याची बरीच कामं जी आहेत ती पेंडिंग असतात. तो आपापली कामं करत राहतो. तेच आता इकडे बाबा जे आहेत ते म्हणजेच रमाकांत ते आता कन्नूसोबत खेळत असतात आणि त्यांनी देवीला कौल लावलेला असतो, कारण या सगळ्यामध्ये ना अर्णव ही स्पर्धा जिंकायला हवं असं त्यांना वाटत असतं, म्हणून त्यांनी देवीला कौल लावलेला असतो. आणि तोच अंगारा ते घेऊन आलेले असतात. आणि अंगारा जेव्हा ते घेऊन येतात ना, तेव्हा मात्र आता इकडे पाहायला मिळत असतं की अंगारा घेऊन आल्यानंतर ते आता हळूच कनूला लावतात, अंजलीला सुद्धा लावतात. कनूला विचारतात की तुला अंगारा लावला तर चालेल ना, तर कनू म्हणत असते की हो, का नाही चालणार, चालेल ना. मग आता तेव्हाच ना इकडे पाहायला मिळत असतं की बाबा इतकं काही आपलं ऐकतायत आणि एवढ्या सगळ्या काही गोष्टी होत आहेत, त्यामुळे आता अंजलीसुद्धा खूप जास्त खुश असते आणि कन्नूसुद्धा हॅप्पी असते, कारण तिला आजोबांचं प्रेम मिळत असतं. तेच आता इकडे अंजलीला सुद्धा ते विचारतात की तुलाही लावलं तर चालेल ना अंगारा. अंजली म्हणते की हो बाबा, चालेल ना. आणि असं बोलून ती आता बाबांना सुद्धा अंगारा लावायला सांगते. तेच आता सगळ्यांना ते अंगारा लावतात, कारण त्यांनी आता ही तयारी केलेली असते, कारण त्यांना असं वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा आता ह्या सगळ्यामध्ये ह्यांनी जिंकावं आणि यासाठी त्यांनी तयारी केलेली असते. तर हे सगळं काही होत असतं तेव्हाच ना सगळ्यांनाच अंगारा ते लावतात. आणि राहिला गोष्ट म्हणजे ती म्हणजे अर्णवची. मग आता ते अर्णवला सुद्धा म्हणत असतात की अंगारा थोडा लावून घे, पण अर्णव या सगळ्यावर भरोसा ठेवत नसतो. अर्णवने सांगितलेलं असतं की ह्या सगळ्या काही गोष्टी मला नको आहेत, म्हणजे मला मुळात ह्या गोष्टी आवडतच नाहीत, त्यामुळे नका लावू. तर इकडे वल्लरी मात्र सौदामिनीशी बोलत असते. सौदामिनीला सांगत असते की बघा तुम्हाला काही करता येतंय का ते, तरी मी सुद्धा माझे प्रयत्न इथून चालू ठेवते आणि तुम्ही सुद्धा तुमचे ते प्रयत्न थांबवू नका, असं देखील तिने म्हटलेलं असतं. त्यावर सौदामिनी म्हणत असते की जोपर्यंत मी जिंकत नाही ना, तोपर्यंत मी कोणतंही प्रकरण थांबवत नसते. मी काही झालं ना तरी या सगळ्या काही गोष्टी ना शेवटपर्यंत करतच राहते, असंही आता म्हटलेलं असतं. मग आता वल्लरी म्हणत असते की ठीक आहे, करा तुम्ही तुमच्या परीने. आणि त्यानंतर आता वल्लरीने 4 शब्द ऐकलेले असतात आणि फोन ठेवलेला असतो, कारण वल्लरीला माहिती असतं की या सौदामिनीच्या भरोशावर राहून काही चालणार नाही आहे, कारण अर्णव ईश्वरी या सात्विक फॅशनच्या स्पर्धेमध्ये जिंकायला नको हेच वाटत असतं. आणि त्यासाठी आता वल्लरी सौदामिनीला न सांगता वेगळंच काहीतरी गेम करणार असते. सौदामिनी तिला सांगत असते की तुम्ही काळजी करू नका, पण तरीसुद्धा ना सौदामिनीच्यावर काहीच आता भरोसा उरलेला नसतो, कारण सौदामिनीचे सगळेच प्लॅन फ्लॉप होताना समोरून आता वल्लरी बघत असते. आणि त्यामुळेच वल्लरी जी आहे ती म्हणत असते की तुमच्यावर तर मी भरोसा ठेवलाय, बघू काय करता येते. पण त्यानंतर मात्र फोन ठेवल्यावर ती एकदमच खुनशी असत असते आणि ती म्हणत असते की तुम्ही ना काहीच करू शकत नाही, हेही मला माहिती आहे. आता मला ना काही झालं तरी या सगळ्यामध्ये उदयकांतला हाताशी घ्यावं लागणार आहे, कारण अर्णव ईश्वरीला काही झालं तरी त्या स्पर्धेमध्ये मला पोचू द्यायचं नाही आहे, आणि त्यासाठी मी काहीसुद्धा करेन, असंही आता इकडे असणारी वल्लरी बोलत असते. कारण वल्लरीला काही झालं तरी सात्विक फॅशन ही कंपनी त्या स्पर्धेमध्ये जिंकायला नको आहे, कारण सात्विक फॅशन याचा आता पूर्ण वाट लागली ह्याच्यामध्येच तिला आनंद वाटत असतो. आणि यासाठी तिची पुढची रणनीती ती आखत असते, कारण तिला असं वाटत असतं की ह्या सगळ्यामध्ये आपल्याला हेल्प करायला दुसरं तिसरं कोणी नाही तर उदयकांतच आहे. उदयकांतला आपण ह्या सगळ्यामध्ये मदतीला घेऊया, असंही तिचं ठरत असतं आणि ती एकटीच बडबड करत असते. तेच आता इकडे रमाकांत जे आहे ते मात्र आता जो अंगारा आहे तो आता अर्णवला लावायचा प्रयत्न करत असतात, तर अर्णव मात्र नाही म्हणत असतो. आणि अर्णव म्हणतो की ह्या सगळ्यावर माझा काही विश्वास नाही आहे. तेच इकडे ईश्वरी किचनमध्ये असते आणि ईश्वरी हा सगळा प्रसंग पाहत असते. त्यामुळे ईश्वरी अर्णवला आता इथे खानाखुणा करून सांगत असते की प्लीज माझ्यासाठी लावून घ्या, पाहिजे तर बोलू नका पण लावून घ्या, असंही आता ती बोलत असते. तेव्हाच ना इकडे अर्णव जो आहे तो मात्र आता तिच्याकडे बघून नाही म्हणत असतो. पण ईश्वरी एवढं फोर्स करते म्हटल्यावर दुसरा काही पर्याय जो आहे तो आता अर्णवकडेही उरत नाही. अर्णवला आता त्याचे कुंकू आहे म्हणजे तो अंगारा जो आहे तो आता लावून घ्यायलाच लागतो, कारण ईश्वरी त्याला आता ते सगळं काही लावून घ्यायला सांगत असते.
अर्णव मात्र ईश्वरीकडे बघत असतो, कारण ईश्वरीच्या नुसत्या खाणाखुणा सुरू असतात आणि त्याला ते सगळं काही नको असतं. पण आता ईश्वरी म्हणते म्हणून अर्णव तयार होतो. तो आपले पुढचे जे केस असतात तसे बॅक साईडला घेतो आणि म्हणतो की घ्या लावा, तुम्हाला लावायचं आहे ना, मला अंगारा लावा. मग आता बाबाही खूप जास्त खुश झालेले असतात आणि मग तेव्हा अर्णवला ते हळूच अंगारा वगैरे लावतात आणि ते म्हणतात की हा खरं तर अंगारा जो आहे तुझा विश्वास नाही आहे सगळ्यावर मान्य आहे, पण मी देवी आईला कौल लावला आहे. तेवढ्यातच ना इकडे ते विचार करत असतात की आता हा थोडासा बोललाय तर त्याच्याशी बोलून घेऊ का, कारण त्यांना असं वाटत असतं की अर्णवला ह्या सगळ्या काही गोष्टी सांगाव्या. अर्णवला तेवढ्यातच ना फोन आलेला असतो कंपनीतनं, त्यामुळे अर्णव फोनवर बोलत असतो. पण बाबांना ना असं वाटत असतं की एकदा काहीचं आपण बोलून टाकावं. तेव्हाच इथे अर्णव फोनवर बोलत असताना ईश्वरी त्याच्या मागे मागे करत असते. फोन ठेवून झाल्यानंतर ईश्वरी अर्णवला सांगत असते की बघितलं का बाबा किती काय काय करतायत ना आपल्यासाठी, म्हणजे तुम्ही बघितलं का आता तुम्हाला सुद्धा ह्या सगळ्यामध्ये बाबांचा सपोर्ट आहे आणि बाबांनी खरं तर तुम्हाला या सगळ्याला परवानगी दिलेली आहे. उलट ना तुम्ही जेव्हा ही स्पर्धा जिंकाल ना तेव्हा ना बाबांना कुठेतरी बाहेर मस्त पार्टीला घेऊन जा, हॉटेलला वगैरे, आणि त्यांना एक बेस्ट असं थँक्यूसुद्धा म्हणा, त्यांना मिठी वगैरे मारा. याही गोष्टी ना आता सांगितलेल्या असतात आणि तिचं ऐकून ना इकडे मात्र अर्णव म्हणत असतो की तुझं काय चाललंय नेमकं. पण आता ईश्वरी त्याच्याकडनं प्रॉमिस घेते. मग आता अर्णवला या सगळ्या गोष्टी ऐकाव्याच लागणार असतात. दुसरा पर्याय काहीसा उरलेला नसतो. इकडे रमाकांत विचार करत असतात की वल्लरी आणि उदयकांतला मी तर एकत्र पाहिले, पण त्याबद्दल मी आता अर्णवला सांगू का, काय करू, कारण अजून पुरावे शोधून काढू, असाही विचार ना इकडे असणारे हे रमाकांत करत असतात. तेच आता रमाकांत तरी धाडस करून ना अर्णवशी बोलायचा प्रयत्न करायचं बघतात. म्हणजेच अर्णवला आता ते म्हणत असतात की मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. मग अर्णव म्हणत असतो की काय बोलायचं आहे. मग तेव्हाच ना या म्हणजे भूतकाळातील काही गोष्टींबद्दल जरा मला तुझ्याकडे बोलायचं होतं. तेव्हाच ना इकडे असणारी ईश्वरीसुद्धा जी आहे ती बघतच राहते की नेमकं बाबांना काय बोलायचं आहे. पण बाबा जे आहे ते हळूहळू का होईना आता बोलायचा प्रयत्न करत असतात. बाबा जेव्हा या सगळ्या काही बोलायचा प्रयत्न करत असतानाच ना नेमकी तिकडे आता वल्लरी आलेली असते, कारण बाबांना वल्लरीबद्दलच सांगायचं असतं. थोड्याफार गोष्टी सांगून का होईना अर्णवला सावध करायचं असतं, पण अर्णवला कसं सावध करणार हे सुद्धा असतं, कारण तेवढ्यातच ना तिथे वल्लरी आलेली असते आणि वल्लरीने जर हा प्लॅन ऐकला तर वल्लरी जी आहे ती पुन्हा एकदा सगळ्यात सावध होईल हे सुद्धा बाबांना वाटत असतं. त्यामुळे बाबा आता मध्येच बोलायचे थांबतात, कारण त्यांना अर्णवला वल्लरीबद्दल सांगायचं असतं आणि नेमकी वल्लरी बाहेर येते आणि त्यामुळे या गोष्टी राहूनच जातात. मग आता ईश्वरीला डाऊट येतो. ईश्वरी विचार करते की हे काय झालं, म्हणजे नुकते बाबा सांगायला काहीतरी आणि तेवढ्यातच मामी बाहेर यायला आणि बाबांनी या सगळ्या गोष्टी मध्येच थांबवल्या, असं का झालं, काहीतरी गडबड तर आहे. या गोष्टी आता समजलेल्या असतात ईश्वरीला, म्हणून ईश्वरी आता बघतच राहते. पण तिला आता कळलेलं असतं की बाबांना काहीतरी सांगायचं होतं, पण बाबांनी मामी आल्यावर आता मौन व्रत ठेवलं, म्हणजेच काहीतरी गडबड आहे. इकडे ईश्वरीने अर्णवला कसं कसं तयार केलेलं असतं, कारण तिला असं वाटत असतं की या बाप लेकाचं नातं पुन्हा एकदा बहरावं, व्यवस्थित व्हावं आणि त्याचसाठी ही स्पर्धा जिंकल्यानंतर तिने प्रॉमिस घेतलेलं असतं अर्णवकडनं की अर्णव जो आहे तो रमाकांत यांना बाहेर जेवायला घेऊन जाणार आहे आणि त्यांना थँक्यूसुद्धा बोलणार आहे, कारण त्यांनी आता कौल वगैरे लावला आहे, देवीची पूजा वगैरे करतायत आणि त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टींवर ईश्वरीला विश्वास असतो. ईश्वरीला माहिती आहे की बाबा आपल्याला एवढा सपोर्ट करतायत म्हटल्यावर आपणच ही स्पर्धा जिंकणार आहे. या गोष्टी बरोबर ईश्वरीला माहिती असतात आणि म्हणूनच ईश्वरी जे आहे ती थोडाफार का होईना विचार करत असते. तेच आता बाबा जेव्हा अर्णवला सांगायचा प्रयत्न करत असतात, पण वल्लरी आल्यामुळे शांत बसतात. वल्लरीसुद्धा थोडी चकित होते आणि पाहत असते मग काय झाली की नाही तयारी, असंच काहीसं ती आता बोलत असते. तेव्हाच ना दुसरीकडे अंजलीचं सुद्धा बाबांकडे लक्ष असतं आणि तेव्हाच ना तिलाही कळून चुकलेलं असतं की बाबांना काहीतरी बोलायचं होतं, पण बाबा थांबले. पुढील भागात मध्ये पाहायला मिळत असतं की इथे एकदम जोरदार अशी तयारी झालेली असते आणि जेव्हा या सगळ्याची तयारी होते तेव्हा ईश्वरीने वटपौर्णिमेचं व्रत करायचं म्हणून आता साडी वगैरे छान नऊवारी नेसलेली असते आणि मग अर्णव तिला म्हणत असतो की झाली का तयारी. हो हो झाली ना तयारी. मग आता दोघंही जण बाहेर
बाहेर पडतात. ईश्वरीच्या सौंदर्याकडे अर्णव पाहत राहतो. तेच इथे राकेशला भेटायला सौदामिनी आलेली असते आणि सौदामिनीला राकेश म्हणत असतो की काही झालं तरी ती लोक ह्या स्पर्धेत भाग घ्यायला नको, असं काहीसं करा, काय करताय तुम्ही, ती दोघंही जिंकायला नको. तेच आता सगळीकडे नाकाबंदी लावलेली असते. म्हणजेच आता अर्णव ईश्वरी जात असतात स्पर्धेसाठी, तर त्यांना सौदामिनीने अडवलेलं असतं आणि ती काही आता त्यांना पुढे जाऊ देत नसते आणि या सगळ्या काही गोष्टी होत असतात. आणि हे सगळं बघूनच ना आता खूप जास्त अर्णवला राग येत असतो, कारण अर्णवची आणि वाटमध्येच ना थांबवलेली असते आणि त्यामुळेच ना आता या सगळ्या काही गोष्टींमुळे अर्णव ईश्वरीला टेन्शन येतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.